आहात? आहे सगळे ठीक असताना स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे कुठे ते तुम्हाला सांगते, तर तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि ही सगळी काय करते ते तुम्हाला दाखवते. चला असा मोबाईल बघायचा बघा. पुढून आलेत पप्पा, इकडे झाला स्वयंपाक. लुडबुड काय करते तर मी काढते तिथे जिथे गेलं तरी वाटत नाही. जिथे घेतलं अख्ख्या पाडलेत पलीकडे वाटे. अरे ते अख्खा गट्टा काढायला लागला. गाठच काढला की मागचा. इथं गेला आमरस. झाला स्वयंपाक झाला का मग? हा झालं. आम्ही चाललो आता पांडसला. कशासाठी सांगितलं नाही अजून. कशासाठी सांगितलं नाही. मग जायचंय. कशासाठी जायचं अजून नाही सांगितलं. चला सरप्राईज. सरप्राईज आहे. भावानी बहिणीसाठी मोठा सरप्राईज दिलाय. काय दिलंय यावर लागला. बघा, भावाला बहिणीसाठी किती कौतुक आहे. एवढे फॉलोअर झाल्याबद्दल. काय मग? होय, काय मग लेकीचं काय चाललंय? पोरग काय करतोय? काय करतोय? हा, पोराने एवढा मोठा बॅनर लावतोय चौकात. अरे पोरग वा 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 वा. आहे काळजी आहे. काय स्वप्न तर आहे म्हणायचं. मग पूर्ण झालं का नाही? पूर्ण झालं पाहिजे का नाही? पूर्ण झालेलं आहे. पूर्ण झालं आहे. झालेलं आहे. बघ तुला म्हणते एवढा लूज आहे बघ. केवढे मी उलटा डबल दिसते याच्यात. मारायची मशीन आहे एवढी घरात. टिक मारायची. नाही बरं, लय डांगळा मच्छर थोडस असं बरं लय सिंपल. पटाकला बॅनर लावायला. चला जाऊया. इकडे मम्मी आमची स्वयंपाक करते, इकडे पप्पाची झाल्या शेंगा खायच्या. खावा शेंगा जातो. चला बघा बॅनर ठेवायसाठी मध्ये. आणि इकडे प्रथम चालू गाडी. आणि कसं वाटतंय मग आता? 2 शब्द काहीच नाही. तुझं 2 शब्द. चला जाऊ. काय झालं? गरीब आहे ती दोघं जण. आणि बरमुडा घातला. 400 रुपयाचा शर्ट आहे का? होय. मी जीन्स घातली बघा. तर फायनली आम्ही पोचलो बघा पाटसमध्ये. आमचा बॅनर असा ग बिचारा बसलाय मध्ये बघा. उन्हात आणायचं खूप ऊन आहे बघा बाहेर. तर फायनली आम्ही पाटसमध्ये पोचलो बघा. आम्हाला भेव वाटायला लागलंय की जास्त गर्दी नसून आहे व्हिडिओ काढायला जरा असं प्रथमेश म्हणतोय बघा. व्हिडिओ काढल्यावर मग त्याला आमच्या लोकेशनच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. बॅनर निघला का? निघला की आता आपला बॅनर लागणार आहे. फायनली पोहोचलोय. फायनली
फायनली इकडे बघा बॅनर बसवलाय आणि आता आम्ही निघालो घरी. चला जाऊ. आणि तुम्हाला आमचा बॅनर कसा वाटतोय हे नक्की कमेंट करून सांगा. लय भारी दिसतोय बघा. मला तर इतकं घाबरल्यागत होत होता ना काय सांगू. आता आता आम्ही निघालोय घरी पाठीमाग. चला जाऊ आता मस्त एन्जॉय. लावलाय आणि आता आम्ही आलो बघा नागेश्वर मंदिरात. त्याला म्हटलं पाया पडून जाऊया घरी. चला मस्तपैकी आता उतरूया. ही बसले कशी दोघं जण इथं ह्याचा हातात मोबाईल सुटानाच नुसताच व्हिडिओ घेत बसला. चला चप्पल काढा लवकर. चला आतमध्ये जाऊया मस्तपैकी. ह्याचा ब्लॉग चालू आहे. पाठीमागे नुसतं पळतोय आमच्या. मला वड्यासोबत चालू. बस बस वाजवले. चला याने आख्या मंदिराच्या घंट्या वाजवल्या पाया पडायच्या आधीच. मला इथं पाया पडू मस्तपैकी. चलो आम्हा चला. हा पड पड. हे आम्ही दोघे असं कॅमेरामॅन झालोय का काय माहिती. ही तर ना मोबाईलच सोडा नाही. खूप बसतंय पण लवकर लय बसतंय बघा. चला हे बसलं झाडाखाली तर. चला हे लवकर लय पाय वाजायला लागलेत. काही करा ना आता. चला आमचं दर्शन करून आता इथं दर्शन करू. ही बघा आमचं प्रथमेश बाहेरच थांबलाय. चला मस्तपैकी आपलं. चला झालं का. चला चला आता निघाले आम्ही घरी डुबल. आपण दोघं काय ही कसं बसलं. कोण पोरगं दिसतंय. असं मस्तपैकी नागेश्वर मंदिरात चालतो. आला आमचं दर्शन आणि हा चाललाय बघा. ही बघून ही कोण पोरगं लय वाजतंय बघा मेकअप बायाला. आमचं दर्शन करून झालंय. आता चाललो आम्ही घरी. चला घरी जाऊन जेवण करायचंय. मस्त मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे घरी. आता तुला अवघड आहे बाबा ते करू नाही. चला शेतकऱ्याला गरम झाले मित्रांनो गाडीचं. आता सध्या मेलो घरी आणि इकडं दादा झालं जेवण. ओमने 3 चपात्या खाल्ल्या बघा चिक्क. आम्हाला हा 3 चपात्या खाल्ल्या उलट अजून 4 खा. हा तो म्हणतोय मी रोज 1 चपाती खात असतो पण मावशीची इथं आल्यापासून मी 2-3 चपात्या खायला लागलोय. म्हणलं चांगली गोष्ट आहे. तब्येत होईन पटकीने. आम्ही बॅनर बिनर लावून आलोय आणि मम्मीने काय केलंय आंबरस चपाती बटाट्याची आंब्याचा रस केलाय. बटाट्याची भाजी केली. गव्हाची चपाती केल्यात आणि तांदळाचा भात केला. आणि अजून असं काय केलं. कुरड्या तळणार होते पण नाही तळ्या म्हणलं नको तेलकट. हा त्याच्यामध्ये गरम होते. आमची चपात्याला तेल लावलंय. रोज रोट्या असतात पण आज चपातीला तेल लावलं. बघा आता तो ब्लॉक कधी जाईल. उद्या जाईल. उद्या सकाळ सकाळ. आणि आता काय म्हणतात सेलिब्रेशनला कोण कोण यायचं आहे ना. कुठले लिस्ट राहायचे ती फक्त बघा. तो ब्लॉग आणि रविवारी ब्लॉग लवकरच सेलिब्रेशन आहे की सेलिब्रेशन आम्ही काय सांगणार नाही पण लवकरच आहे बघा. कमी सून सेलिब्रेशन. सांगितलं की मी आता शुक्रवारी येऊन. अरे देवा कसं व्हायचं. बरं शुक्रवार ब्लॉग रविवारी. हा
आणि कोण कोण येणार आहे ते फक्त कंटिन्यू सगळ्यांना बघत लावा. सांगायचं काम. आमचं यायचं नाही की तुमचं काम. तर सगळ्यांना सांगितलं फोन करून. कारण तशिवाय काय आमचे नातेवाईकले जळकुटीत वाव. त्यांना तर काय मी सांगणार नाही. कोण आहे? कोण आहे? समजण्यावाले विचार कॉपी तसं काय नाही. सगळे येणार आहेत बघा. ज्याला यायचं त्याने येऊ द्या, नाही येऊ द्या. इंस्टाला व्हिडिओ नातेवाईकांवर व्हिडिओ टाकतो. तर तसंच असतं. भांडणं कोणी होत- पुढे चाललेला दिसलं की नातेवाईकांना कोणाला तरी काही ना काहीतरी वाटत असतं. ते मागं खेचतं, तेव्हा खेचायचं नाही मागं, पुढं चालत राहायचं. लक्ष द्यायचं नाही, इकडून ऐकायचं, इकडे विषय सोडून द्यायचा. आपलं आपलं मागं सरळ. मागं सरळ माग सरळ ती काय बोलली मम्मीला? मार्ग 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 नाही म्हणले, मार्ग पाठीमागं सरायचा मार्ग नाही. आपण आपला रस्ता सरळ पुढे न्यायचा, हा विमान बी चाललंय सरळ माग विमानासारखं सरळ जायचं. सरळ चालायचं. चला आमची चालल्यात मस्तपैकी जेवण. आणि असं सपोर्ट करा. दिव्याचे 1 लाख झालेत. खरंच दिव्याला प्रथमेशला इतकं आम्हा सगळ्याला झालंय, पण आमच्यापेक्षा जास्त ह्यांना इतकं कौतुक झालंय की चक्क ह्यांनी बॅनर बसवलाय. एवढं प्रथमेशला कौतुक झालंय. बहिणीसाठी चक्क त्यांनी बॅनर छापला. बॅनरला बॅनर 500-600 रुपयाचा. त्याला पेट्रोल किती 1,500 रुपये पेट्रोलच करावं मी नुसतं. तिकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर इकडं फिर. बघितलं का किती धावपळ केली त्यांनी. 700 रुपये बॅनरला, 600 का 700 रुपये 1400 रुपये गेलं. बाकीचे पेट्रोलच घालवले. ते आपलं त्याच्या मागं बॉडी गाड, ह्यो आमचा बारका बॉडी गाडी. ते त्याच्या मागं गाडी बसायचं. माझा मोबाईल झाला गाईज आम्ही चाललो आहे. आम्हाला बटाटा टाका तुम्ही थोडा. बरोबर चला तर काय तुम्हाला दाखवते तुम्ही कसं खाताय. मी धरलाय यांच्या बघा ब्लॉग ह्यांच्या कोणा धरलाय यांच्यावरती आमरस द्या. लयच आवडला वाटतं. मीच केलाय बघा. नाही केलं मी केलं. होय, बरं, ह्याने चला. झूम केलं चिर. आता आम्ही झोपतो, तुम्ही पण झोपा, आपण उद्या भेटू. बरोबर चालतंय. दिव्याला प्रथमेशला असंच साथ द्या, सपोर्ट द्या, असंच भरभरून प्रेम करा. आणि प्रथमेशला खूप कौतुक आहे बघा. आमच्या मिठाला लय कौतुक अशी. भांडणं तर एवढी असते त्या दोघांची. तुझं माझं प्रेम. प्रेम तुझ्या विना करमेना. ती घरी आलं ना असं वाटतं की ती घरी न आलेलं परवडत, आणि घरी नसलं असं वाटतं दादा कधी यायचं. दादा कधी यायचा. पप्पा बी म्हणतात दादा कधी यायचा. पण ते ओम असल्यामुळे आता करमून जाते. कसं ओम कधी हाणत तरी असतोय सारखा. पण पुढच्या वर्षी आता इथं राहिले. त्याच्या मम्मीला करमन का तिकडं. त्याची मम्मी एकटीच तिकडं. चला आमचा ब्लॉग इथं सेंड करतो. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. अरे काय चाललंय तुमचं. मिठ्याने बी केलं बरं का. त्याने बी केलं बरं का. आता तो ना जसं पुढचा माणूस करतोय तसा ते करतोय. लय हुशार बनायला लागला आता. गुड नाईट झोपा.